ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्यांचं दुकान बंद केलं. मग ते काँग्रेस पक्षात गेले तेव्हाही त्यांचं दुकान बंद केलं. आता ते भारतीय जनता पक्षामध्ये मेहरबानीवर जगतात. जसं एखाद्या वृद्धाश्रमामध्ये एखाद्याला टाकून जगवतात तसं ते कृत्रिम ऑक्सिजनवरती जगतात. त्याने आमचं दुकान बंद करण्याची भाषा करू नये. 2029च्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये कोणाचं दुकान बंद होत आहे हे आपल्याला कळेल. मी वारंवार सांगतो, नारायण राणे यांनी आपल्या वयाचं भान ठेवावं. त्यांनी आपल्या वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे. आता त्यांनी ती जुनी भाषा करू नये. ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची भाषा. त्यांच्या तोंडीची भाषा आहे ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची. आता ते काँग्रेसमध्ये गेले, मग आता कुठल्या तरी पक्षात आहेत ते, तिकडे ही भाषा शोभत नाही, लोक हसतात. ही भाषा शिवसेनेत शोभते. बोला. एकनाथ शिंदे असे म्हटले, संजय राऊत यांना 440 व्होल्टचा झटका दिलेला आहे, ते अजून त्या झटक्यातून सावरले नाही आहे, म्हणून त्यांना त्यांचं संतुलन बिघडले आहे. ठीक आहे ना, बोलू त्यांना कोणाला काय झटका आहे. आणि संजय राऊत कसे ताटपणे उभे आहेत, कोणालाही न घाबरता. तुमच्यासारखे डरपोक लोक आम्ही नाही आहोत पळून जाणारे ईडीला, सीबीआयला, पोलिसांना. गद्दार नाही आहोत ना आम्ही. त्याच्यामुळे आम्हाला जो झटका आहे तो स्वाभिमानाचा झटका आहे. चले.